हॅलो 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 हॅलो. सो तर मी आत्ता इथे आलोय इराणी कॅफेला आलोय आम्ही आत्ता. आणि हा ब्लॉग मी इथून चालू करतोय कारण की मी जात आहे दुबईला. ॲज यू ऑलरेडी नो, माहीत नसेल तर सांगतोय, आम्ही दुबईला जातो आहे. मी सचिन दादा कधीच येणार नाही पण येईल, डोंट वरी. रॉ मध्येच राहील, कधीच एडिट होणार. तर हे दोघं मला सोडायला आलेले आहेत आणि इथून वाकडून मी कारमध्ये बसणार आहे. आम्ही कॅब केलेली आहे. ती कॅब येणार आहे कर्वेनगरवरून, जिथून भुजंगदादा बसणार आहे. आणिच की इथून मी आधी गाडीमध्ये बसेल आणि तिथून मी डायरेक्ट पुनावळ्याला जाऊ. मी आणि भुजंगदादा सचिनदाला पिक करू आणि तिथून डायरेक्ट मुंबई. सो आम्हाला जो रिपोर्टिंग टायमिंग दिला आहे दॅट इज आय गेस 2 PM आणि आम्ही तिथं 1 वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. तर लेट्स सी काय होतं. 10 वाजतापर्यंत निघायचा प्लॅन आहे. आता 9 वाजले आहेत. तर लेट्स सी काय होतं पुढे. दिस इज द ॲज ऑफ नो प्लॅन. आणि 3 ॲक्च्युली संध्याकाळी 6ची फ्लाईट आहे आमची, पण तिने आम्हाला लवकर रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे जस्ट टू बी ऑन सेफर साईड. बट लेट्स सी. सो वी हॅव रीच्ड मुंबई एअरपोर्ट. आणि इथं जे दिसतंय J नंबर काउंटर, तिथं आकाशा एअरलाईन्सचं काउंटर आहे. आणि आम्हाला आमची जी टूर मॅनेजर आहे त्यांनी याच काउंटरवर थांबायला सांगितलेलं आहे. आणि इकडे या साईडला जे आहे इकडे सिक्युरिटी चेक इन आणि बाकी गोष्टी आहेत. तर आधी आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आम्ही जे पार्सल आणलेलं आहे सोबत ते खाऊन घेऊ आणि त्यानंतर जे आमचं कोऑर्डिनेटर आहे त्याला भेटू, बॅग चेक इन करू आणि मग इमिग्रेशन काउंटर साईडला जाऊ. So let's have food first. So we are done with the immigration security check-in. आणि आता इथं पाणी भरायसाठी गेलं आहे भुजंगदादा आतमध्ये. इथं वॉशरूम तिथं आहे. आणि ह्याच्यानंतर आता आमची फ्लाईट आता वाजले आहेत 3 आणि आम्हाला चेक इन टायमिंग त्यांनी सांगितलं 5 वाजताचं. इथं फक्त जर इथं समोर मॅकडी दिसतं आहे आम्हाला पलीकडे, जर मॅकडीला खाल्लं तर खाऊ, नाही तर डायरेक्ट टाईमपास करू आणि डायरेक्ट जाऊ आमचं जिथं बोर्डिंग गेट आहे त्या गेटसमोर जाऊन बसू. सो या 2 तास टाईमपास करायचं आहे. आणि या दिस इज द प्लॅन. लेट्स सी. वाजले आहेत 4, अजून 1 तास आहे. तर आम्हाला 1 तास टाईमपास करायचं आहे कुठं ना कुठंतरी. आमचं गेट नंबर 71 आहे, तिथं जाई पण आम्हाला टाईमपास करायचं. आम्ही टाईमपास करत करत हे असं गार्डन इथं फोटो वगैरे काढत आम्ही चाललो आहे. आणि ही जी आहे आकाशा, या दोन्हीपैकी एक आहे असं मला वाटतंय, नॉट शुअर. लेट्स सी. सो फार सो गुड, सो वेल गुड. एक थोडंसं छोटं एक हे झालं. आत्ता मी ट्रायपॉड लावलं टाईमलॅप्सला आणि टाईमलॅप्सून काढलं ट्रायपॉड, डायरेक्ट तो तुटला. तर याच्या पुढे माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे. आय डोंट थिंक सो कसं लागेल ट्रायपॉड, बट लेट्स सी. हे फ्लाईट लँड.
आम्हाला टेक ऑफ होऊन 5-10 मिनटं झालेले आहेत. ॲक्च्युली थोडं जास्त झालेलं आहे, 15 मिनटं झालेले आहेत. आणि आम्ही प्रोटीन बार वगैरे खाल्ली. बाहेर तर काही पाहण्यासारखं नाही आहे आणि सगळे हेझीचे जास्त. आणि आम्ही दोघं इथं बसलो. ॲक्च्युली सीट वेगळ्या होत्या पण आम्ही एक्सचेंज करून घेतली. आणि एक रो सोडून पुढच्या रोमध्ये भुजंगदादा आहे लास्टच्या सीटला. आणि इथून जवळपास 2-2.5-3 तासाचा आहे रन म्हणजे फ्लाय जे काय ते. आता वाजले आहेत 6:45 आणि अरायवल टायमिंग आहे 7:50 का 8:50. तर या दिस इज द प्लॅन. लेट्स सी. सो फार सो गुड. लँडेड अबुधाबी. आधी सगळ्या प्रोसेस कंप्लीट करतो, बॅग घेतो आणि तुम्हाला भेटतो. आम्ही रूम चेक इन केली आहे आता आणि तुम्ही रूम पहा फक्त किती ग्रँड आहे आणि छान आहे. मी नंतर लॉबी पण दाखवेल. छोटी वाटत असेल व्हिडिओमध्ये बट खूप मोठा डिस्टन्स आहे याचा. इकडं या साईडला विंडो आहे, इथं मिरर आहे आणि इकडे विंडो आणि हा व्ह्यू आहे. काही जास्त काही दिसत नाही आत्ता, उद्या सकाळी दिसेल. हा वर्किंग टेबल आहे आणि या दिस इज द बिगेस्ट मिरर. आणि लोकल टाइम 12:30 झाले. सो असा काही एंट्रन्स आहे इथं. हिअर इज द बाथ टब अँड ऑल. देन इथं वॉश बेसिन, टॉयलेट अँड माहित नाही काय. एक वियर्ड रूल ऐकला आम्ही आता येताना की त्यांनी सांगितलं की तुम्ही जर इथं आंघोळ करताय आणि इथं जर पाणी पडलं तर त्यासाठी पण फाईन आहे असं आम्ही ऐकलंय. नॉट शुअर किती खरं आहे ते बट या दिस इज द सीन. सो शॉवर आहे बट द थिंग इज की आपल्याला पडदा नाहीये इथं. पडदा नाहीये, दॅट इज ओके, बट वी हॅव अ हँड शॉवर फॉर दॅट अँड ओनली. तर रूम मध्ये काय काय तुम्हाला सांगतो. आम्हाला त्यांनी इन्स्ट्रक्शन काय काय दिल्या होत्या. फर्स्ट इन्स्ट्रक्शन की या 2 पाणी बॉटल आहेत या कॉम्प्लिमेंटरी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत. त्यांनी सांगितलं की तुमच्या इथं फ्रीज वगैरे दिलेला असेल. आमच्या रूममध्ये फ्रीज नाही आहे, काही काहीच्या रूममध्ये फ्रीज आहे. तर ते बोलले की फ्रीजमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पेड आहेत, ज्या गोष्टी अशा बाहेर ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि फ्रेश होऊन खाली वॉक करायला जाणार आहेत आम्ही. कारण की आम्ही एक सिम्पल रूल इथे ठेवलेला आहे की जेवढं जास्त होईल तेवढं जास्तीत जास्त फिरायचं आणि कमीत कमी झोपायचं. अकॉर्डिंग टू द लोकल टाईम आत्ता वाजले आहेत 1 वाजला आणि आम्ही आता खाली चाललो आहोत जस्ट फॉर स्मॉल वॉकला चाललोय खाली.
काही भेटते अजून काही फिक्स नाही खाली जाऊन काय करायचं आहे. सो आम्ही डायरेक्ट चाललो आहे आणि आसपासच्या एरियामध्ये थोडा वॉक करून वापस येऊ, कारण की उद्या सकाळी 6:30 वाजता आम्हाला त्यांनी म्हणजे 6:30 वाजता ब्रेकफास्ट चालू होणार आहे. 6:30 to 8:30 इज द ब्रेकफास्ट टायमिंग आणि 8:30 इज द डिपार्चर टायमिंग. 8:30. सो बिफोर 8:30 आम्हाला पूर्ण ब्रेकफास्ट वगैरे सगळं रेडी होऊन त्यांना लॉबीमध्ये भेटायचं खाली. सो ही काय हॉटेलची लॉबी आहे अशी. इकडून समोरून हा राईटला गेल्यानंतर एक्झिट लिफ्ट आहे आणि इकडे बाकी उरले रूम आहेत. मे बी इकडं बसायची जागा पण आहे. ही लिफ्ट पासली लॉबी आहे. इथून लिफ्ट आणि खाली. आणि आमची रूम जी आहे ती 4th फ्लोअरला आहे. 4th फ्लोअर. सो हे आमच्या हॉटेलचं नाव आहे. इथून एंट्रन्स आहे. हा इकडे एंट्रन्स लॉबी आणि हा मेन रोड आहे. तर आम्ही इथं तलाल मार्केटमध्ये आलेलो आहेत. तलाल मार्केट काही घेणार तर नाही, आम्ही सगळं घेऊन आलेलो आहे सोबत स्नॅक्स वगैरे. जस्ट एक नवीन काही पाहायला मिळतं काय यासाठी आम्ही पाहायला आलो पाहिजे. पहिल्यांदा आम्ही इथं टेक अवे करणार होतो, पण नंतर ठरवलं की बसून पिऊ, कारण की खूप नेक्स्ट लेवल गरम आहे. चहा मी फिली टी घेतली, दोघांनी फिली टी. ही 6 dirhamला आहे आणि ही 9 dirham ना. हां 9 dirhamला. आणि इथं आम्ही या व्ह्यू सोबत बसलो. तर आम्ही आत्ता फिलीमधून वापस आलो चहा पिऊन. फिलीची स्टोरी नंतर सांगेल काहीतरी मी. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि यस, हा ब्लॉग आवडला असेल, काही माहिती नवीन कळली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट मात्र नक्की करा की ब्लॉग कसा वाटला. आणि अजून कुठले कुठले डेस्टिनेशन्स मला सजेस्ट करा जे बजेटमध्ये असतील, तर ते मी थोडे पैसे जमून ट्रिप मारायचे प्रयत्न करेल. अँड आय विल सी यू इन द टुमारोज ब्लॉग. हां, नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. बाय बाय. धन्यवाद.